अटेन्शन जॉईंटली आम्ही दोघांनी घाला बाब सुदीन देवळीकरान एक बाजू मांडली. आता दुसरी बाजू महत्वाची असा विच ॲक्च्युली द कॉलिंग अटेन्शन इज बींग रिप्लायड बाय सपोज टू बी रिप्लायड बाय WID डिपार्टमेंट. आय वूड रिक्वेस्ट ऑनरेबल CM काल बाब पांडुरंग मडकेकारान जेन्ना सुद्धा हो टॉपिक घेतिल्लो तेन्ना एग्रीकल्चर नाल्यार WID उलयता पळय, रेव्हेन्यू लागता, WID लागता, एग्रीकल्चरूय लागता, तिनूय डिपार्टमेंट लागता. नवो एक आयला CRZ, 4 डिपार्टमेंटां लागता. आता स्पीकर सर प्रश्न खंय येता, वॉट माय कलीग इज सेईंग इज बांद फुट्टा कितें जाता, रस्तो येवंक जाय, ही इज टॉकिंग अबाउट द प्लॅन्स अहेड. आमची आयची वास्तुस्थिती कितें? आय वूड लायक टू डिफर फ्रॉम वॉट ऑनरेबल CM वॉज सेईंग. जॉयंट रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ टेनंट्स स्पीकर्स पर तो एक्टा प्रमाणे टेनंट्स मेल्ल्या खातीर टेनंट एसोसिएशन डिफंक जाल्ले. ते रिवायव करपाक बाब दयानंद सोपटेन तेन्ना इंट्रस्ट घेतिल्लो आनी ही केम विथ अ पर्टिक्युलर थिंग कितें करुया काय म्हणून. तेन्ना आमी हांव रेव्हेन्यू मिनिस्टर आसतना वी रिअलायन द होल थिंग एंड फ्रेम rules under this act which said कि the sons and daughters of the tenant can become tenants in the same association, but voting right will be with one person म्हणून. So we cleared that particular part. No, I'll finish. So we did that part. कित्याक केल्लें स्पीकर सर, टेनंट एसोसिएशन समज सारकें ना जाल्यार बांद सांबाळप जायना. आता हें करता आसतना स्पीकर सर एक बाजू जाली. आता मेन इम्पॉर्टंट कितें येता, मानशेकार येता. मानस घेवपाक जे ऑक्शन जाता थंयच्यान सगळें सुरू स्पीकर सर. आता एक वाटेन शेतकरी वर्ग, आमचे कश्टकरी समाज जे शेतां रोयतात तांकां दीस रात कश्ट काडून आयच्या हातून सुद्दां कोवीड परिस्थिती सुद्दां तांणी खूब त्रास काडले. हांव एक ल्हानशें एग्जाम्पल दिता. लास्ट 15 दीस म्हयनोभर आमच्या स्वता साल्वादोर दिमून गांवांत जाल्ली गोश्ट. 4 मानस स्पीकर सर शेरुला शेतकरी कमिटी टेनंट एसोसिएशन आसा, तांणी ऑक्शन काडून दिल्लें. तें ऑक्शन जून 2020 सोंपलें विथ अ थिंग की बांद सेफ ना म्हणून. आमच्याच काळा वेळार स्पीकर सर हांवें सुरू केल्ले सेफ्टी बांद रिपोर्ट्स. एखादी लिबरेशना मागीर पयल्या फावटी आमी सुरू कित्याक केलें की जे बांद सेफ ना ते ऑक्शन करनाका, जे बांद सेफ ना ती पयलीं दुरुस्ती करात, जे बांद सेफ आसा ते ऑक्शन करात, थंय मानशे ऑक्शन करा म्हणून. दिस इज द थिंग विच वी गेव दॅट टायम. ताज्या मागीर स्पीकर सर दीस सेरुला शेतकरी कमिटी वॉज गिवन टायम टू रिपेर. जुनान दिल्ली गोश्ट तांणी काम केलें ना. पयर तांणी उदक सोडलें. आतां आमचे बारीक बारीक लोक, कोणे भेंडे लायिल्ले, कोणे अळसाणे लायिल्ले, बाकीच्यो भाजयो लायिल्ल्यो. स्पीकर सर हांणी उदक जें सोडलें स्वता 4-5 जाणां नुस्त्या खातीर, तांच्या स्वार्था खातीर फूल गांव अर्दो बुडलो. किटला बुडले, दोनवाडा बुडलो, सालय बुडले, ही शेतांत बुडली. शेवटी शेतकरी पोटतिडकीन थंय आयले स्पीकर सर. आमकांय आपयले, हांवूय गेलो पळोवपाक कितें जाला काय म्हणून. पळयल्यार अक्षरशा तूं माय करून ते काडूंक सोदताले. पुलिसेक आपयलो, रेव्हेन्यू डिपार्टमेंटाचे एक आपयलो, ऑन सायट व्हेरिफिकेशन केलें आनी शेतकरी कमिटीक तांकां कंपेन्सेशन पे करूंक लायलें. समज एग्रीकल्चर डिपार्टमेंटा कडेन गेले अंडर शेतकरी आधार निधी 2000-2500 रुपया येता. स्पीकर सर खंयच्या जमान्यान आसा आमी? आज साद्या हॉटेलांत जेवपाक गेलो जाल्यार 5000 बील येता. 2-2500 ते शेतकऱ्याक तूं दिता. येद्या व्हडलें शेत, खाणीभर शेत केल्लें, कंपेन्सेशन 2,500 दिता. सो कितें जाता स्पीकर सर, हेवटेन आमी एग्रीकल्चर वाडोवंक सोदता, आत्मनिर्भर गोंय करपाक, स्वयंपूर्ण गोंय करपाक विचार बरे आसात. पूण करतले जाल्यार ह्यो तुटी कोण करतलो? ताज्या खातीर स्पीकर सर रेव्हेन्यू मिनिस्टराच्या नजरेक हाडली, WID मिनिस्टराच्या नजरेक हाडली, CMच्या नजरेक हाडली. तशीच आनी एक सांपॉल कातोर आनी एक मानस स्पीकर सर ताजेच कुशीकची एक्झाम्पल दिता तुका. जून 2020 रेव्हेन्यू मिनिस्टराक बरयलें हांवें की मातशें एक्शन घे, कित्याक हांगा चल्ला तें ना आशिल्लें चल्ला म्हणून. मामलेदारा कडेन उलयलें. आज पर्यंत स्पीकर सर एक्शन जायना. वारंवार ते कान ओपन करतात, उदक सोडटात आनी शेतां बुडटात. तो शेतीकरी जे शेती करूंक सोदता ते खंयच्या भावनेन शेती करतले? आमचे जवळ जवळ परवरच्या भागांत 1,500 शेतकरी आसा. जे ह्या भागान आसा 500 शेतकरी सगळ्यांक इफेक्ट जाले. तांणी थ्रू तलाटी आज कंपेन्सेशन मागला, तांची नांवां सगळे डिटेल्स दिवन. आज पर्यंत जायना, एक्शनूय जायना. पयर ताका आनी धाडस जाता स्पीकर सर परत नुस्तें ओडपाक. म्हणजे इमॅजिन द गट्स की वी आस्क पुलीस मशिनरी टू कीप पेट्रोलिंग सो दॅट दीस थिंग्स डू नॉट हॅपन. वी आस्क AK टू ओवरसी की रिपेर केल्या शिवाय कांयच करनाका. हें सगळें केन्ना स्पीकर सर? जेन्ना तांकां ऑक्शन दिवंकूच ना.
सो पहिले म्हणल्यार रेव्हेन्यू डिपार्टमेंटान शूड हॅव पुट अ एडमिनिस्ट्रेटर ऑर समबडी एंड टेकन दोज पर्टिक्युलर थिंग इन दियार स्ट्रायड. तांच्या हातान घेवंक जाय आशिल्ली जबाबदारी, तांणी घेवंक जाय आशिल्ली, मामलेदारान भितर येवंक जाय आशिल्लें. कोणूच आयलें ना. कित्याक येवना स्पीकर सर? आनी ताज्या खातीर स्पीकर सर जेन्ना ह्या गजाल्यो जायना, which Honorable CM will have to tell us what will be done on this type of issues, की a very serious concern of agriculture जे शेतकरी आसा. हांवें आज परवरच्या भागाचो एग्जाम्पल दिला. असोच काणकोणच्यान पेडणे आय एम 100% शुअर स्पीकर सर असले विशय गांवांनी आसतलेच. आनी सेफ्टी समज बांद ना, ऑक्शन ना जाल्यार आमी करता कितें? रेव्हेन्यू डिपार्टमेंटाच्या कायद्या प्रमाणे 15 डिसेंबर पर्यंत ऑक्शन जावचें पडटा. जालें ना मामलेदारान ओवरलूक करचें पडटा. हांगा मामलेदारूय पळयना, रेव्हेन्यू डिपार्टमेंटूय पळयना, एग्रीकल्चरूय कळना, पळोवपाचें कोणें स्पीकर सर? आनी पुलिसेक सांगलें, म्हाका कळिल्ल्या प्रमाणे तर एक पिशवी नुस्त्याची पावली की पुलिसूय चल्लो म्हणून थंयच्यान. ताच्या खातीर स्पीकर सर एक विशय आसा की इफ वी वॉन्ट टू सॉर्ट दीस आउट एंड वी आर सिरियस बाय कॉलिंग अटेन्शन, देन द ऑनरेबल CM जो म्हणटा की आपूण एक्शन घेतलो जाल्यार ताणें एक्शन ह्या एग्जाम्पल्साचेर घेवन दाखोवचें. कंपेन्सेशन हॅज टू बी पेड बाय द कमिटी. सरकार कितें दिता तें दिवचेंच, पूण कमिटीन दिवचें पडटलें. कित्याक ह्या कमिटीच्या स्वार्थान आज शेतां वाट लायिल्लीं आसा स्पीकर सर. त्या खातीर तो एक भाग येता. दुसरो भाग स्पीकर सर, इन्फ्रास्ट्रक्चर वर्क्स चालू आसा, हायवेची इन्फ्रास्ट्रक्चर वर्क्स. हे पळय स्पीकर सर, ह्या हायवेची कामां, शेत खंय, ड्रेन खंय, सोडप खंय आनी उदक वता खंय. हे नॅशनल हायवेची कामां, उदक जे वचपा जाय आशिल्लें तें उदक सगळें उरलें. कित्याक उदक वचपा जाय आशिल्लें हांगा आसा वणत, पायप मारले हांगा. आमी पायपूय नाका, आमी कलवट मारून सांगिल्लें, कित्याक पायपान भितर घुसतकर पायप ब्लॉक जातात म्हणून. तें आयकुना. हातून अर्दी वाडे खऱ्या सायडीची शेतां वाट लागपाक लागली स्पीकर सर. आज हायवेचो कॉन्ट्रॅक्टर आयकूंक सोदना, हेवटेन मानशेकार जाय ते करूंक सोदता, टेनंट एसोसिएशन आयकूंक सोदना. तातून एक जाता स्पीकर सर की जे आमी म्हणूंक सोदता की डॅमेज कॉस्ट टू एग्रीकल्चरल फिल्ड्स हाजी जबाबदारी सरकारान घेवची पडटा. शेतकरी आधार निधी परत तुमी येवजून परत सारकें कितें कंपेन्सेशन आसा तें दिवचें पडटा विदीन अ टायम फ्रेम. सबसिडी भशेन न्हय, 1 वर्स रावपाक. तशेंच स्पीकर सर डॅमेज ऑफ क्रॉप्स जाले, ताका आज कितें जालां, सबसिडी इज नॉट ओन्ली फॉर खारसाण लागल्या म्हणून. आतां नेक्स्ट 3 वर्सां तर कांयच उत्पन्न येवचें ना, कित्याक जमीनूच सगळी खारी जाली, कांयच जावचें ना. तो म्हणटलो कोरगूट लाय म्हणून, कोरगूट लागचें ना थंय. हांव स्वता शेतान वचून पळोवन भायर सरला स्पीकर सर. ताज्या खातीर आय वूड एक्सपेक्ट द रेव्हेन्यू डिपार्टमेंट एंड ऑनरेबल CM टू एक्ट ऑन दीस 2 एग्जाम्पल्स इमिजिएटली बिफोर दीस कॉलिंग अटेन्शन टेक कंप्लीट्स. कित्याक ह्यो केसी तांचे कडेन नोंद केल्ल्यो आसा. ही एग्जाम्पलूच आमी सगळ्या कडेन दिल्लें आसा. आनी टेनंट एसोसिएशन रिवायव करपाक जाय स्पीकर सर, जाल्यार मामलतदारान अनलेस यू हॅव अ डेडिकेटेड जॉयंट मामलेदार ऑर समबडी हू ओवरलुक्स दीस एसोसिएशन्स. कित्याक एक तालुकान जवळ जवळ 15-20 टेनंट एसोसिएशन्स असतात. तांची कारवाई न केली, तांकां समज फंक्शनल दवरतले जाल्यार यू नीड टू कीप अ प्रॉपर अकाउंटेबिलिटी बोथ सायड्स. ती समज जायना ही परिस्थिती. आनी शेवटी कितें बांद करून घेवपाक, लकीली फॉर मी आय मूव 2 प्रपोजल्स थ्रू सॉयल कन्जर्वेशन आनी लांबचे लांब आमी बांद करून घेतलो. ताजे खातीर ह्या सांपोल कातोर जावं, सालय खाजन जावं, आमी बांदून घेतले. खुबश्या जाग्यार अशें आसा जे बाब पांडुरंग मडकयकारान काल सांगलें, बरोच व्हडलो, इट मायट बी द लॉंगेस्ट इन गोवा. ती करपाची जबाबदारी कोणाची? हाऊ डू वी डू इट? बिकॉज डेफिनेटली देर आर लॉट ऑफ मनी रिक्वायर्ड. शेतकरी जी टेनंट एसोसिएशन आसा तांचे कडेन पयशे ना अशें नासता, तांचे कडेन पयशे आसता. आनी तांणी जबाबदारी तितलीच तांचेर आमकां घालची पडटली इफ दे वॉन्ट टू ऑक्शन एंड गीव मानशो आउट. ना जाल्यार दॅट मनी वीच इज कलेक्टेड बाय देम शूड बी डेपॉझिटेड इन द रेव्हेन्यू ट्रेजरी सो दॅट गव्हर्मेंट गेट्स द मनी एंड गव्हर्मेंट ओवरलुक्स द बांद. खंय तरी तुमी सिस्टम काडची पडटली की ते ऑक्शन करता आनी पयशे घेता. बांद फोडटकर सरकार सोदता, सरकारा कडेन समज तिजोरीन पयशे ना, तितले शेतकरी काबार. आत्मनिर्भर आनी खंय स्पीकर सर. ताच्या खातीर ऑनरेबल CMान म्हाका दिसता ह्या मुद्द्याचेर इफ रिक्वायर्ड ही नीड्स टू कॉल फॉर इमिजिएट मिटींग ऑन दीस पोस्ट असेंब्ली. वी हॅव एग्जाम्पल्स, वी हॅव रिजन्स, वी हॅव सीन आवर पीपल. जे लोक आज शेती करता स्पीकर सर 22 वर्साच्यान 80 वर्सां पर्यंत करतात. 22 year old कमिंग इज अ व्हेरी गुड इंडिकेटर की भुरगो भितर सरला. 80 year old अजून करता म्हणजे तो कष्टकरी करून ह्या एजीर पावला, तो अजून करता. की ताका
तें एक व्यसन जाल्लें आसा शेती करप म्हणजे ताका शेतान गेल्या शिवाय ताका न्हीद पडना ताचें जेवण पोटान वचना त्या खातीर तो शेतान वता आनी त्या टायमार समज आमी ह्या लेवलाच्या शेतकऱ्यांक समज आमी सपोर्ट करूंक पावना जाल्यार स्पिकर सर आमकां स्वता अनाउन्समेंट्स ऑफ आत्मनिर्भर गोंय और स्वयंपूर्ण गोंय म्हणपाचो खंयचोच हक्क ना. वी नीड टू एन्श्युअर वी आर एट ग्रासरूट आनी त्या ग्रासरूटार करतले जाल्यार ऑनरेबल सीएमान रेव्हेन्यू एग्रीकल्चर आनी WID डिपार्टमेंटाक आसतना जे कन्सर्न MLAs like us are there, Babab Sudhin Devdikar is there, who want to constructively work towards this to actually see की कश्टकरी समाजाक खरो न्याय मेळटा आनी शेती आमी वाडोवंक शकता गोंयांत जाल्यार ताणें मिटींग मागून करचें पडटलें आनी असल्या एसोसिएशनाचेर ताबडतोब रेव्हेन्यू मिनिस्टर एक्शन घेतलो हाजें कमिटमेंट म्हाका आज जाय स्पिकर सर. आनी हातून फुडें वता आसतना लेट ऑनरेबल CM रिप्लाय देन आय वील हॅव सम फ्यू क्वेश्चन्स फॉर हिम टू आस्क फॉर मी टू आस्क हिम. स्पीकर सर, आमी कोस्टल स्टेट असल्या कारणान आमच्यो न्हंयो बी सगळ्यो भितर भितर सगळ्याक आसा. सगळी कडेन जशी भरती आनी सुकती येता आमच्या बाकीच्या न्हंयनी बी भरती आनी सुकती आसा आनी ताजोच परिणाम जो आसा म्हणजे खारें उदक हांवें ऑलमोस्ट पयर सांगलें पळय सॅलॅनिटीचो तेणी रायटली सांगलें अप टू पयलीं कोठंबी पर्यंत पावतालें आतां तें गांजा पर्यंत पावपाक लागलें. तेज्या पयलीं तें गांजा पर्यंत नासलें कारण म्हाका खबर आहा म्हाज्या भुरगेपणी कोठंबीत थोडेशें एक म्हयन्या 2 म्हयन्यांक खारें उदीक जातालें एप्रील मेकूच. आतां तें अप टू गांजेच्या आमच्या बंधाऱ्याच्या पर्यंत पावपाक लागला. द सेम म्हणजे तेजोच होय परिणाम आसा. हांवें पळयलां की 2-2 लाख स्क्वेअर मिटर जागा ही मँग्रुव्ज जाल्ली आसा. सगळी कडेन उदीक खारें भितर एकदां येयलें काय ती मँग्रुव्ज जाता. हांव तितूर वचना बट एक गजाल खरी आसा गेली कितलींशींच वर्सां हे बांद पयलीं आमचेच सगळे जाणटेले सगळे शेतकरी जे आसा ते स्वता बांदताले. म्हळ्यार कालांतरान स्पीकर सर म्हणजे आमी शेतां सोडल्या कारणान हे इल्ले इल्ले शेतकरी ना जाले आनी आतां रोहनान म्हटल्या त्या प्रमाणे आतां सगळे जाण परत आमी एकदां सगळे 22 वर्सां पासून 80 वर्सां पर्यंत शेतकरी जावपाक लागले. ती 1-2 गजाल हांव सांगता की आतां पर्यंत सरकारान फाटल्या जवळपास 4-5 वर्सांक 64 कोटी रुपया मोडले बांद बांदपाकूच. तालुका वायज हांवें म्हाजें उत्तर दिलां तितूर दिलां म्हणजे म्हाज्या बिचोले तालुक्यानूय 22 कोटी रुपया मोडल्या. तिसवाडी तालुक्यान 17 कोटी रुपया मोडल्या. म्हाका खबर आहा आमोणेचो बांद हांवेनूच बांदून घेतलेले बट ते परतूय मोडटा तें सांगता म्हणजे परतूय बी ते बांद ऑल अलोंग द कोस्टल आनी कारण पावसान हें उदक इतकें मोठें आसता कारण ते बांद क्रॉस करून परत उदीक येता आनी पावस जाल्या उपरांत ते परत मोडटा. त्या खातीर तुमी तो कोस्टल रोड एक प्रकार सांगलो पळय न्ही ताजोय खंय तरी विचार करपाक जाय जेणे करून ताजो एक विचार करपाक कांय हरकत ना. तिसरी गजाल एक 2-3 म्हणजे रोहन आनी आमचो रेजिनाल्ड बाब उलयलो तितूर आमकां प्रायोरिटायज करचें पडटलें. बाबून सांगला ती गजाल बरोबर. आमी 283 कोटी खातीर म्हणजे राष्ट्रीय कृषी विकास योजना सॉयल कन्जर्वेशन डिपार्टमेंटाच्या अंतर्गत आमचो ऑलरेडी म्हणजे फाटल्या 8-10 दिसांक मेळून आमी मिटींग घेतली आनी आमचो प्रपोजल गेलो. प्रपोजल वचूनय बेगिनात बेगीन सँक्शन जावन येयले जाल्यार 283 crores. आमी जरी हे 42 बांद वेगवेगळे कडले दिल्या जाल्यार जेंकां प्रायोरिटी दिवपाक जाय पळय न्ही ते दिवन करुया. हितूर प्रायोरिटी दिता आसतना एक गजाल तेजें म्हणणें सारकें बरोबर जे रेजिनाल्डान सांगलें एग्रीकल्चर आत्तां खंयचें करता तेका प्रायोरिटी दिवया. म्हणजे ज्या जाग्यार आमकां आत्तां करपाक जाय कारण ऑलरेडी जे बाकीचे डिस्ट्रॉय जाला ताका आनी हात लावण्यात कांय अर्थ ना. दुसरें आतां तितूर जाता तितके बेगीन होय विशय तितकोच खरोच सिरियस आसा म्हणजे गोंयचें एग्रीकल्चर वाचयतले आमी स्वयंपूर्ण गोंय करतले आसत जाल्यार कोस्टल भागांतली शेती आमकां वाचोवपाची गरज आसा. म्हणजे त्या खातीर म्हणजे हितूर एक 2-3 प्रकार जे तुमी सगळ्यांनी उल्लेखूय केलो जी एसोसिएशन आसा जी एसोसिएशन डिफंक जाल्या कांयच ना ओके तांच्या बाबतींत विचार करचो पडटलो. तिसरो एडमिनिस्ट्रेटर घालचो पडटलो. मागीर ताका एसोसिएशन आसा एसोसिएशन ना आनी एडमिनिस्ट्रेटर भितरलें ऑप्शन खंयचें करप आनी खंयचें ना हें ठरोवचें पडटलें आनी तें ठरयता आसतना त्या बांदाची रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स करची पडटली. जेका कोणाक ऑप्शन जरी दिता आसत जाल्यार दॅट इज रिस्पॉन्सिबिलिटी. त्या खातीर कोणूय येयलो उदीक सोडलें परत भरलें आनी परत तें आपूण नुस्तें खाल्लें आनी गेलो जावचें ना. हांव सांगता आतां पर्यंत हें चलत येयलां बट एक गजाल हांव निश्चित ऑन द फ्लोर ऑफ द हावज हांव सांगता की हाज्या खातीर म्हाका चिंता आसा कारण एक कितलीशी म्हणजे कितलीशीच हेक्टर जमीन जी जमीन आत्तां जर आमी वाचून दवरली नासत जाल्यार फुडल्या कितल्याशाच वर्सांनी म्हटलें तशें एकदां खारें उदीक जर येवन गेलें जाल्यार ती जमीन एकदां स्पॉयल जाता. तुमी म्हटलें तशें 11 वर्सांनी एकदां ती भितर घेता ते सगळ्यो गजाली बट हाजो कन्सर्न सगळ्यांक घेवन स्पीकर सर एकदां हेजो एक रिपोर्ट तयार करून जाता तितके बेगीन हांव मिटिंगूय घेता हेजी आनी हाजेर एक डिसिजन्स कारण 3 डिपार्टमेंटां तुमी इनवॉल्व आसा WID आसा एग्रीकल्चर आसा रेव्हेन्यू डिपार्टमेंट आसा पण निश्चितच हेजेर फायनल जे आसा पळय न्हू
सँड एक्स्ट्रॅक्शनचो एक विशय आसा त्या ती सँड एक्स्ट्रॅक्शन आत्तां कायद्यान बॅन आसा बरेच कडेन बट एक गजाल हांव निश्चितच सांगता जे ट्रेडिशनली सँड एक्स्ट्रॅक्ट करताले तांकां खंय तरी काडून दिवप हें ओके आसलेलें बट पंप लावन सँड एक्स्ट्रॅक्शन स्पिकर सर बंद केलां आमी सांगलां चलचें ना कारण तेकाय लागून ज्यो आसा पळय न्ही बंद न्ही न्हंयच्यो धडोच कोसळूंक लागल्या कंप्लिटली सगळ्यो धडो ज्यो आसा ह्यो कोसळून वचपाक लागल्या त्या खातीर ज्या ज्या जाग्यार प्रायोरिटी दिवपाक जाय त्या त्या जाग्यार प्रायोरिटी दिवन आमी निश्चितच एक वेवस्थीत रित्या स्पिकर सर हाजी फुडले फावटी म्हणजे एक फुडल्या 15-20 दिसाच्या भितर एक मिटींग घेवन हाजी डिसायड करून जेका जेका प्रायोरिटी दिवपाची तांकां दिवन ताजेर एक प्रोटोकॉल जो आसा तो ठरयलो वयतलो स्पीकर सर हॉनरेबल सीएमाचे विचार बरे आसा बट वी नीड टू वॉक द टॉक आतां एक फायल म्हजी एकोडी मानशेची 1.5 वर्स जाले बाब फिलीप नेरी घेवन बसला कॅपिटल वर्क्साच्या अंडर येता अत्यंत इम्पॉर्टंट कित्याक सगळी खाडसाण भितर येता ती नवी शेतकरी पिढी थंय तयार जावंक सोदता आमची पेनादी फ्रांकान विचारल्यार तो म्हणटा पयशे ना म्हणून एस्टिमेट फुडें वचपाक आपल्याक मेळना एक्सपेंडिचर मेळना पयशे ना हो WID मिनिस्टर सांगता दुसरें स्पीकर सर एग्रीकल्चर मिनिस्टर ताका विचारलें कंपेन्सेशन कितलें दितलो तो 2,500 ते 5,000 हाजे वयर दिवंक शकना म्हणटा अंडर शेतकरी आधार निधी शेतकरीक ते 2,500-5,000 कित्याक ताजेर सीएम कितें करतलो 2 जाले तिसरे स्पीकर सर व्हेरी फोकस्ड पॉइंटेड क्वेश्चन टू रेव्हेन्यू मिनिस्टर हांवें ती 2 विशय सांगल्या सेरुला शेतकरी कमिटी ज्याची कमिटीच ना आणि इलिगॅलिटीज करता and are due to pay compensation which they promised but which they are not paying ताजी तूं कितें करतली सांपोल कातोर वे ऑलरेडी द ऑक्शन डेट इज ओवर 15 डिसेंबरा मागीर ते अजून काडटात सरकाराकूय बेनिफीट ना टेनंट एसोसिएशनाकूय बेनिफीट ना ताजेर तूं कितें करतली आय वॉन्ट व्हेरी फिक्स्ड एश्युरन्सीस ऑन दीस 2 कित्याक स्पीकर सर हांची शेतां वाट लागल्या हांकां कंपेन्सेशन पे करचें पडटलें आनी ही जबाबदारी मामलेदार तर्फे मिनिस्टरान म्हाका दिसता मिटींग नेक्स्ट 8 दिसान मागोवन ही मिटींग घेवन टेनंट एसोसिएशन तर्फे हांगा फायनान्शियल इम्प्लिकेशन तांकां ना फायनान्शियल इम्प्लिकेशन टेनंट एसोसिएशनाक आसा हू हॅज एग्रीड टू पे दॅट मनी your office is required to ensure that they are paid the money within 8 days and secondly committee honorable minister and under mamlatdar direct administration घालचो पडटलो ना जाल्यार स्पीकर सर this will be a recurring exercise third स्पीकर सर हायवेचो इश्यू जो आसा honorable सीएमाचे इंटरव्हेन्शन मागता टू एन्श्युअर दॅट करेक्शन्स आर डन इमिजिएटली आणि त्या कॉन्ट्रॅक्टराक परत कंपेन्सेशन पे करपाक लाय शेतकऱ्यांक हू हॅव बीन अफेक्टेड बिकॉज ऑफ इरेग्युलर वर्क्स ऑफ द हायवे एट ऑन द गिरीम बेल्ट I've listened to what the Honorable MLA has, Rohan County has said, and I give him the assurance that in 10 days I will get back to you on this. not same. get back Okay, I will get it done. You will have to clear their dues. You are not paying. You have no financial implications. Understood, The yes. tenant association has agreed, but it's a temporary association. give me- you have to make them pay, and association you have to take in your hand. Serula Shetkari. So I think Second, if I make an assurance to you on the floor of the house that I need 10 days, and I will have to do it in 10 days. So, I'm okay. 10 Yeah. days is good, but please get it done, including both these committees. Put a committee, don't give it in the hands of the government. No, no, it's a temporary committee which she needs to take. Yeah. Okay. Correct. So 10 days. 10 days. Thank you. Joshua? ताका पैसे दिन सांगता. करता Because WID minister मातशें ते एकोडी मानशेचे एश्युरन्स दिवनी. करता एकोडी मानशे कडेन प्रोटेक्शन वॉल सांग मातसो सांग एश्युरन्स दी बसून न्ही ऑनरेबल सीमाचे कळ्ळें म्हाका जालें हांव करता थँक्यू चल